नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.3 यातील पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6 ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. पहा, येथे आपल्याला रेडियस ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर दिलेली आहे. ही रेडियस आहे 7 सेंटीमीटर आणि या आर्कचं मेजरमेंट म्हणजे सेंट्रल अँगलचं मेजरमेंट 60 डिग्री दिलेलं आहे. तर एरिया ऑफ दी सर्कल, एरिया ऑफ सेक्टर O-MBN एवढ्या सेक्टरचा एरिया किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. आणि एरिया ऑफ O-MCN O-MCN म्हणजे एवढ्या राहिलेल्या सेक्टरचा एरिया किती असेल तो पण फाइंड आउट करायचा आहे. पहा, आपल्याला सर्कलची रेडियस दिलेली आहे आणि येथे एरिया ऑफ सर्कल विचारलेला आहे. रेडियस माहीत असेल तर आपण सर्कलचा एरिया काढू शकतो. बरोबर आहे. पहिल्याचा आन्सर काय येईल? पहिल्याचा आन्सर एरिया ऑफ सर्कल, या सर्कलचा एरिया काढायचा आपल्याला. त्यासाठी रेडियस दिलेली आहे. रेडियस इक्वल टू 7 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. सर्कलचा एरिया काढण्यासाठी πr². एरिया ऑफ सर्कल, या सर्कलचा एरिया πr². पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. आर रेडियसचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे 7 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत आपण. पहा, हे 7 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील, म्हणजे 22 × 7 म्हणजे 154. पहा, एरिया असल्यामुळे युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. येथे लिहिणार देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा, नंतर एरिया फाइंड आउट करायचा. सेक्टर O-MBN. पहा, O-MBN म्हणजे एवढ्या सेक्टरचा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल माहिती आहे आणि रेडियस माहिती आहे. अँगल आणि रेडियस माहिती असेल तर आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे सेक्टरचा एरिया काढण्यासाठी. एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर कोणता आहे? O-MBN O-MBN. पहा, म्हणजे एवढं सेक्टर O पासून M, B आणि N एवढ्या भागाचा एरिया काढायचा आपल्याला. इक्वल टू, पहा, थिटा माहिती आहे आपल्याला, सेंट्रल अँगल माहिती आहे, म्हणजे θ/360 × πr². हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. थिटा येथे आपल्याला 60 डिग्री आहे, म्हणजे येथे 60 लिहिणार आपण. थिटाऐवजी 60/360. पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. इंटू r². रेडियस 7 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7 लिहिणार आपण, म्हणजे हे 7 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील. बरोबर आहे. इक्वल टू, पहा, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 6ने डिवाईड करू म्हणजे 1/6 होईल. बरोबर आहे. पहा, येथे काय आहे? 22 × 7 आणि /6. बरोबर आहे. पहा, हा मल्टिप्लिकेशन किती होईल? 154. येथेच काढलेला आहे आपण. 22 × 7 म्हणजे 154/6. पहा, 154ला 6ने डिवाईड करायचं आपल्याला. रफमध्ये करायचं कॅल्क्युलेशन आहे. 6ने डिवाईड करायचं. पहा, 6 दोन्ही 12, 3 राहतील, वरून 4 घेतले. येथे 6×5 येथे 4 राहतील, 4 लहान आहेत, येथे पॉईंट देऊ, येथे 0 घेऊ. तर 6×5 6×6 36, येथे 36 होईल. 4 राहतील, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 6चा भाग जाईल, पुन्हा रिमाइंडर 4च राहील, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 6चा भाग जाईल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळते आपल्याला? 25.666. पहा, कंटिन्यू 6 येणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे पहा, हे आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा अप्रोक्झिमेटली इक्वल टू. पहा, कंटिन्यू पुढे 6 असल्यामुळे आपण असं लिहू शकतो 25. येथे 6 ऐवजी 7 करणार, म्हणजे पॉईंट 1ने ॲड करणार, कारण सर्व पॉईंट 5पेक्षा ग्रेटर असल्यामुळे एक येथे आपण डेसिमल ॲड करणार, इन्क्रीज करणार, म्हणजे 25.7 असं लिहिलं तरी चालेल किंवा हे आन्सर लिहिलं तरी चालेल. पहा, युनिट काय येणार आहे? सेंटीमीटर स्क्वेअर. टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर दिलेलं आहे. पहा, इथे लिहिणार आपण देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर O-MBN
MBN इक्वल टू 25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा, एवढ्या सेक्टरचा एरिया मिळाला, एवढ्या भागाचा एरिया आपल्याला मिळालेला आहे. तर आपल्याला आता या राहिलेल्या भागाचा एरिया काढायचा आहे, म्हणजे या सेक्टरचा एरिया काढायचा. आपण सर्कलचा एरिया काढलेला आहे. सर्कलच्या एरियामधून जर हा एरिया आपण मायनस केला तर आपल्याला एवढ्या सेक्टरचा एरिया मिळेल, बरोबर आहे. मग त्यामुळे आपण काय करू, एवढ्या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपण पूर्ण सर्कलच्या एरियामधून एवढ्या सेक्टरचा एरिया मायनस करू, तर आलेला एरिया एवढ्या सेक्टरचा एरिया असेल, बरोबर आहे. एरिया काढायचा आहे O-MCN. तर आपण काय करणार, एरिया ऑफ सर्कल मायनस करणार एरिया ऑफ सेक्टर O-MBN, बरोबर आहे, इक्वल टू एरिया ऑफ सर्कल आपण काढलेला आहे 154, बरोबर आहे. हा एरिया काढलेला आपण 25.7. पहा, 154मधून 25.70 किंवा 7 मायनस करायचे आपल्याला. 154 म्हणजे इथे पॉईंट घेणार 0, तर 25.7 मायनस करायचे आहेत. तर ही सबट्रॅक्शन 3 होईल, येथे 6, येथे 8, येथे 3, येथे 2 होतील 1. आन्सर काय मिळेल, 128.3 एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर O-MCN इक्वल टू 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा, पहिल्या 2 प्रश्नाचे आन्सर हे आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे सेक्टर PABC. पहा, P-ABC म्हणजे एवढ्या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, परंतु येथे आपल्याला अँगल पण दिलेला नाही आणि आर्कची लेंथ पण दिलेली नाही. आपल्याला एरिया फाइंड आउट करण्यासाठी, सेक्टरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी एकतर येथील अँगल माहिती पाहिजे किंवा आर्कची लेंथ माहिती पाहिजे, परंतु या दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत. परंतु आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे, या सेक्टरची पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय, ही लेंथ प्लस या आर्कची लेंथ आणि प्लस ही लेंथ. यावरून आपल्याला आर्कची लेंथ काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे आणि नंतर एरिया फाइंड आउट करायचा आहे. पहा, सोल्युशन. आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि पेरिमीटर दिलेली आहे. ही पेरिमीटर दिलेली आहे 12.8 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे त्या सेक्टरचा. एरिया ऑफ सेक्टर P-ABC. या सेक्टरची पेरिमीटर दिलेली आहे, तर या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण आर्कची लेंथ काय असेल, ही ABC, या आर्कची लेंथ काय असेल म्हणजे एलची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि त्यावरून आपल्याला रेडियस आणि आर्क लेंथ माहिती असल्यामुळे सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल. पहा, पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर म्हणजे काय, ही लेंथ प्लस ही लेंथ आणि प्लस ही लेंथ. पेरिमीटर ऑफ सेक्टर P-ABC. पेरिमीटरची व्हॅल्यू दिली, परंतु पेरिमीटर म्हणजे काय, ही रेडियस म्हणजे AP प्लस ABC आर्क लेंथ म्हणजे L लिहिणार आपण, एवढी लेंथ L, आणि प्लस ही लेंथ PC. पहा, AP म्हणजे काय, रेडियस आहे, बरोबर आहे, म्हणजे 3.4च लिहिणार, प्लस L आपल्याला काढायची आहे आणि PC पण रेडियस आहे म्हणजे इथे 3.4 लिहिणार आपण. ही पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे 12.8. पहा, सर्व व्हॅल्यू माहिती आहेत, फक्त एलची व्हॅल्यू आपल्याला यावरून काढता येईल, बरोबर आहे. देअरफॉर हे 12.8 इक्वल टू 3.4 आणि 3.4 म्हणजे दोघांचे ॲडिशन 6.8 होईल आणि हे प्लस L म्हणजे आर्कची लेंथ मिळेल आपल्याला, एवढी लेंथ आर्क ABCची लेंथ L इक्वल टू काय होईल, ह्या 12.8मधून मायनस होतील 6.8, बरोबर आहे. देअरफॉर L इक्वल टू, पहा, 12.8मधून
6.8 मायनस केले, हे 0 होतील. 0.6 बरोबर आहे. आपल्याला रेडियस पण माहिती आहे आणि आर्कची लेंथ पण माहिती आहे. रेडियस आणि आर्कची लेंथ माहिती असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर. आता आपण सेक्टरचा एरिया काढू शकतो. एरिया ऑफ सेक्टर आहे P-ABC. एवढ्या सेक्टरचा एरिया, लेंथ माहिती आहे, रेडियस माहिती आहे आणि अपॉन 2 लेंथ इंटू रेडियस अपॉन 2 हा फॉर्म्युला. लेंथ काढलेली आहे 6, रेडियस दिलेली आहे 3.4 आणि अपॉन 2 2ने डिवाइड करू 6ला 3 होतील, म्हणजे 3 इंटू 3.4 3 इंटू 3.4 होईल 10.2. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे एवढ्या सेक्टरचा एरिया किती असेल 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ओ इज दी सेंटर ऑफ सेक्टर. ओ हा या सेक्टरचा सेंटर आहे, तसेच या पण सेक्टरचा सेंटर आहे. म्हणजे एक याप्रमाणे सर्कल पास होईल आणि याप्रमाणे एक सर्कल पास होईल, परंतु त्या दोन्ही सर्कलचा सेंटर ओ आहे. म्हणजे इथे दोन सेक्टर आहेत, ORXQ हे एक सेक्टर आहे आणि OMYN हे पण एक सेक्टर आहे. तर हा अँगल आपल्याला दिलेला आहे, हा अँगल 60 डिग्रीचा आहे. हा अँगल 60चा आहे, म्हणजे या आर्कचं मेजरमेंट 60 डिग्री आहे आणि या पण आर्कचं मेजरमेंट किती आहे 60 डिग्री आहे, कारण तो सेंट्रल अँगल होईल. तर ORची लेंथ 7 आहे, एवढी लेंथ 7 आहे. OR इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि OM म्हणजे ही लेंथ किती आहे 21 सेंटीमीटर. ही लेंथ 7 सेंटीमीटर आहे. या सेक्टरसाठी ही रेडियस होईल OR आणि या सेक्टरसाठी ही रेडियस होईल OM. बरोबर आहे. आपल्याला दोन्ही रेडियस माहिती आहेत आणि अँगल पण माहिती आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, या आर्कची लेंथ काय असेल आणि या आर्कची लेंथ काय असेल. रेडियस आणि अँगल माहिती असेल तर आपल्याला आर्कची लेंथ काढता येते. सोल्युशन, आपल्याला OR ही रेडियस आहे, बरोबर आहे. OR इक्वल टू रेडियस ही दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि ही पण रेडियस होईल मोठ्या सेक्टरसाठी, बरोबर आहे. म्हणजे OM ही पण रेडियस आहे, त्यासाठी आपण कॅपिटल R घेऊ, कारण येथे स्मॉल r घेतलेला आहे आपण, तर हा कॅपिटल R होईल. रेडियससाठी हा स्मॉल r, तर रेडियससाठी हा कॅपिटल R घेऊ. हा R वेगळा आहे आणि हा R वेगळा आहे. हा R म्हणजे रेडियस आहे आणि हा R म्हणजे येथील पॉईंट आहे 21 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि आपल्याला हा अँगल दिलेला आहे, अँगल ROQ हा अँगल आहे आणि MON अँगल MON दोन्ही अँगल 60 डिग्रीचे आहेत, बरोबर आहे. RXQ या आर्कची लेंथ काय असेल, लेंथ ऑफ आर्क RXQ इक्वल टू RXQ ही रेडियस माहिती आहे आणि हा अँगल माहिती आहे. तर फॉर्म्युला आहे लेंथ काढण्यासाठी आपल्याकडे θ/360 इंटू 2πr, बरोबर आहे. थिटा 60 घेणार आपण, अपॉन 360 इंटू 2, पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ आणि रेडियस दिलेली आपल्याला, ही रेडियस 7 घेणार आपण, बरोबर आहे. हे 0 कॅन्सल होईल, हे 0 कॅन्सल होईल. 6ने डिवाइड करू 36 म्हणजे ते 6 होतील, बरोबर आहे. हे 7 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील. हे 2ने हे 6 डिवाइड करता येतील, हे 2ने हे 3 होतील, बरोबर आहे. म्हणजे 22/3 आन्सर काय राहील 22/3 इक्वल टू 22ला 3ने डिवाइड करू. 3 7 21 येथे 1 राहील, येथे पॉईंट देणार, येथे 0 घेणार, 3 त्रिक 9 येथे 1 राहील, येथे 0 घेणार, पुन्हा 3ने भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजे 7.33 लेंथ असल्यामुळे सेंटीमीटर. ही लेंथ किती मिळेल RXQ ही लेंथ 7.33 सेंटीमीटर. आता
या आर्कची लेंथ काय आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला. लेंथ ऑफ आर्क MYN या आर्कची लेंथ म्हणजे θ/360 इंटू 2πr हा फॉर्म्युला. कारण रेडियस माहिती आहे. आता इथे कॅपिटल आर घेऊ आपण, कारण ही रेडियस आपल्याला घ्यायची. ही रेडियस आपण कॅपिटल आर घेतलेली आहे, ही रेडियस कॅपिटल आर, आणि ही रेडियस आपण स्मॉल आर घेतलेली आहे. बरोबर आहे. θ आहे 60/360 इंटू 2 इंटू 22/7 आणि इंटू रेडियस. ही रेडियस आता 21 घेणार आपण. पहा हे 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 6ने हे 36 म्हणजे 6 होतील. या 2ने डिवाइड करू 6ला म्हणजे इथे 3 होतील. या 3ने 21 डिवाइड करू म्हणजे हे 7 होतील. बरोबर आहे. पहा या 7ने हे 7 कॅन्सल होतील. पहा या 7ने हे 7 कॅन्सल होतील. फक्त इथे 22 राहतात. इक्वल टू 22 लेंथ असल्यामुळे सेंटीमीटर. ही लेंथ मिळेल 22 सेंटीमीटर आणि ही लेंथ मिळेल 7.33 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला एरिया दिलेला आहे. सेक्टर PABC या सेक्टरचा एरिया दिलेला आहे आपल्याला. पहा या सेक्टरचा एरिया आपल्याला 154 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. हा एरिया दिलेला आहे आणि रेडियस पण दिलेली आहे 14 सेंटीमीटर. ही रेडियस आहे 14 सेंटीमीटर. तर आपल्याला अँगल APC म्हणजे हा अँगल किती असेल APC. सपोज आपण थीटा घेऊ, तर या थीटाची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. आतापर्यंत आपल्याला हा अँगल दिलेला होता आणि रेडियस दिलेली होती, तर एरिया विचारला होता. आता एरिया आपल्याला दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे, हा अँगल काढायचा आहे. आणि हा अँगल फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ आर्क ABC, तर ही लेंथ किती असेल ही पण फाइंड आउट करता येईल L. कारण अँगल माहिती होईल त्यावेळेस आपल्याला आर्कची लेंथ काढता येईल, कारण रेडियस पण माहिती आहे आणि अँगल माहिती होऊन जाईल. पहा सोडूया. सोल्युशन. पहा येथे आपल्याला एरिया ऑफ सेक्टर PABC हा एरिया दिलेला आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेडियस पण दिलेली आहे. रेडियस आरची व्हॅल्यू आहे 14 सेंटीमीटर. बरोबर आहे. हा अँगल विचारला आपल्याला, अँगल APC, त्याला आपण थीटा कन्सिडर करू. लेट अँगल APC इक्वल टू थीटा. पहा सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नाऊ एरिया ऑफ सेक्टर PABC या सेक्टरचा एरिया काढायचा असेल तर आपण फॉर्म्युला कोणता वापरतो. θ/360 इंटू πr². बरोबर आहे. आपल्याला सर्व व्हॅल्यू आहेत, फक्त थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ही व्हॅल्यू दिलेली आहे 154. बरोबर आहे. थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. रेडियस दिलेली आहे आपल्याला 14. येथे स्क्वेअर असल्यामुळे 14 इंटू 14 लिहिणार आपण. 7ने डिवाइड करू 14 म्हणजे हे 2 होतील. बरोबर आहे. 7ने हे 14 कॅन्सल केले, इथे 2 होतील. या 2ने हे 180 होतील. बरोबर आहे. 360चे हाफ म्हणजे 180 म्हणजे 154 इक्वल टू काय होईल, हे थीटा इंटू 22 इंटू 14 आणि अपॉन 180 होतील. बरोबर आहे. आपल्याला फक्त थीटा पाहिजे. देअरफॉर थीटा इक्वल टू म्हणजे काय होईल, हे 154 हे 180 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि या दोन टर्म डिव्हिजनमध्ये येतील. 22ने 154ला कंप्लीट भाग जाईल आणि 7 होतील. बरोबर आहे. 7ने आता 14 डिवाइड करू म्हणजे येथे 2 होतील आणि 2ने हे 180 डिवाइड करू आपण म्हणजे येथे 90 होतील. काय राहील, फक्त 90 राहतील. देअरफॉर थीटा इक्वल टू 90. अँगल असल्यामुळे डिग्री लिहिणार आपण, म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे. हा अँगल किती आहे, 90 डिग्रीचा. आता आपल्याला आर्कची लेंथ काढायची आहे. थीटा माहिती आहे, रेडियस माहिती आहे. आता मग आर्कची लेंथ काढता येईल.
Now length of arc ABC इक्वल टू थीटा अपॉन 360. आर्कची लेंथ असेल तर इथे 2 पाय आर. पहा थीटा आपण आत्ता 90 काढला अपॉन 360. हे 2 पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 आणि रेडियस आहे 14. बरोबर आहे. पहा हे 7ने हे 14 हे कॅन्सल होतील, 2 होईल. पहा हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 9ने 36 डिवाईड करता येतील तर 9ने हे 4 होतील. बरोबर आहे. 9 चौक 36. आता ह्या 2ने हे 4 कॅन्सल होतील, इथे 2 होईल आणि या 2ने हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. आन्सर काय राहील? 22. फक्त राहतील 22. लेंथ असल्यामुळे सेंटीमीटर. पहा ही लेंथ किती असेल? 22 सेंटीमीटर. ए टू सी ही लेंथ किती असेल? 22 सेंटीमीटर आणि हा अँगल 90 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा समजा एक सर्कल आहे, याप्रमाणे सर्कल आहे. आपल्याला रेडियस दिलेली 7. समजा ही रेडियस 7 सेंटीमीटर आहे. जर अँगल 30चा असेल, सपोज हा अँगल 30 डिग्रीचा आहे, तर त्यावेळेस एवढ्या सेक्टरचा एरिया काय असेल हा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि थीटा हा अँगल पण दिलेला आहे. त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला वापरून हा एरिया काढता येईल. बरोबर आहे. जर रेडियस 7 असेल परंतु अँगल जर 210 डिग्रीचा असेल, पहा हा डायमीटर जर काढला तर 180 होईल. 210 म्हणजे थोडा जास्त असेल, म्हणजे एवढा अँगल 210 डिग्रीचा होईल अप्रोक्सिमेटली. बरोबर आहे. तर मग एवढ्या सेक्टरचा एरिया काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि जर 3 राईट अँगल पहा एक राईट अँगल म्हणजे 90 डिग्री, 3 राईट अँगल म्हणजे 3 × 90 म्हणजे 270चा अँगल असेल. हा 210चा अँगल आहे एवढा. जर 270चा असेल म्हणजे जवळपास एवढा अँगल असेल, तर एवढ्या सेक्टरचा एरिया काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा 3 केसेसमध्ये आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सोडूया. पहा पहिली कंडिशन, व्हेन रेडियस 7 सेंटीमीटर अँड थीटाची व्हॅल्यू किती घेणार? 30 डिग्री. पहा ही पहिली कंडिशन असेल तर देन एरिया ऑफ सेक्टर त्यांनी कव्हर केलेला आहे. सेक्टरचा एरिया किती असेल तर थीटा अपॉन 360 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. पहा थीटा आपण किती घेणार? इथे 30 घेणार अपॉन 360. पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 घेऊ. रेडियस 7 आहे, 7चा स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7 लिहिणार. पहा हे 7 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील. पहा हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 3ने डिवाईड करू 36 म्हणजे हे 12 होतील. बरोबर आहे. येथे 2ने डिवाईड करू हे 6 होतील. येथे 2ने डिवाईड करू हे 11 होतील. म्हणजे काय होईल? 11 × 7 आणि अपॉन हे 6 राहतील. म्हणजे हे काय होईल? 77 अपॉन 6. पहा 77ला 6ने डिवाईड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 12.83. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया किती मिळेल? एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर पहा दुसरी कंडिशन काय आहे? रेडियस हीच घ्यायची परंतु अँगल हा घ्यायचा आपल्याला. म्हणजे थीटाची व्हॅल्यू ही घ्यायची आपल्याला. आता आपण ही घेतली व्हॅल्यू, आता ही घ्यायची. नंतर थीटाची व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची आहे. पहा व्हेन आर इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड थीटा इक्वल टू 210 डिग्री, देन एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. थीटा किती घ्यायचा? 210 डिग्री
अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस 7 आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7. हे 7 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील. बरोबर आहे. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 21ला 3ने डिवाईड करू म्हणजे 7 होतील. बरोबर आहे. आणि 1 आणि 2 दोन्ही नंबरला 21ला आणि 36ला आपण 3ने डिवाईड केलं तर हे 7 होतील, हे 12 होतील. आता हे 12 आहेत, येथे 22 आहेत. 2ने डिवाईड करू, हे 6 होतील, तर हे 11 होतील. 7 × 11 म्हणजे 77 होतील आणि इंटू 7 आणि अपॉन 6. 77 × 7. 77ला 7ने मल्टिप्लाय करू. 49 7 आले 4, 7 7 49 आणि 4. आता याला आपल्याला 6ने डिवाईड करायचं आहे. या नंबरला 6ने डिवाईड करू. आता 6 8 48, 5 राहतील, 0 9 घेतले, 6 9 54. येथे 5 राहतील, 5 लहान आहेत, इथे 0 घेणार तर इथे पॉईंट देणार. इथे 8ने 48 होतील, इथे 2 राहतील, इथे 0 घेणार तर येथे 3 तर इथे 18 होतील, येथे 2 राहतील. बरोबर आहे. आन्सर काय मिळेल आपल्याला? पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे, तर आन्सर काय मिळेल? 89.83. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. वेन रेडियस 7. प्रत्येक वेळी आपण रेडियस 7 घेत आहोत आणि अँगल चेंज करत आहोत. इथे अँड थीटा इक्वल टू 3 राईट अँगल्स. थीटा किती आहे? 3 राईट अँगल्स. एक राईट अँगल म्हणजे 90, हे 3 आहेत म्हणजे 3 × राईट अँगल 3 आहेत म्हणजे 270. हा अँगल किती असेल? 270 डिग्रीचा असेल. म्हणजे थीटाची व्हॅल्यू ही घ्यायची आपल्याला आता. तर देन त्यावेळी सेक्टरचा एरिया काय असेल? त्यांनी कव्हर केलेलं सेक्टर, देन सेक्टर एरिया किंवा एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू πr². फक्त कॅल्क्युलेशनच करायचं आहे, प्रॉब्लेम सोपा आहे. येथे 270 थीटाऐवजी अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. रेडियस 7 आहे, आरचा स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7. हे 7 कॅन्सल होतील. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. येथे 3ने डिवाईड करू तर हे 9 होतील, तर हे 12 होतील. बरोबर आहे. पुन्हा 3ने डिवाईड केलं तर हे 3 होतील आणि हे 4 होतील. बरोबर आहे. आता 4 येथे 2ने डिवाईड केलं तर हे 2 होतील, हे 11 होतील. म्हणजे काय राहील पहा, हे 3 × 11 × 7 आणि अपॉन 2 राहतील. 3 × 11 33 आणि इंटू 7 म्हणजे 33 × 7. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 22, 23 म्हणजे 231 अपॉन 2. बरोबर आहे. 231चे हाफ केले आपण तर 5 होईल. बरोबर आहे. याचे हाफ केले तर आन्सर हे येईल. 2ने डिवाईड करायचं म्हणजे हाफ करायचे. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. पहिल्या 2 कंडिशनचे हे आन्सर आहेत आणि तिसऱ्या कंडिशनचा आन्सर हे आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.